सेकंड. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवन करंडे या ब्लॉगच्या चॅनलवरती. तर या हत्यार घेऊन आपण चाललोय कुठे? तर आपण चाललोय गोरक्षनाथ गडावर. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. हा ब्लॉग खूप खतरनाक होणार का? कारण की झालंय पावसाचं पूर्ण वातावरण, तिकडे पूर्ण आलेलं आहे आभाळ. तर आम्ही कोण कोण चाललंय तर चला आपण पुढे बघू. करा फॉलो. जर किरण मामा आणि रोहित भाऊ बघू शकता, दोघ जण कोण आहेत? हे 2 जण आहेत आणि 3 जण अजून पुढे आहेत. बबल्या आणि आहे आपला विलास भाऊ. तर आता खूपच मजा होणार आहे. तर अजून पाहिजे. Do you hear that? My sanity about to break. आठवण पाहिले तर झालं राहिले भाऊ. तर मित्रांनो, आला आता आपण जवळजवळ 5% अजून चढलो नाही. पण ते आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गोरखनाथ पायथा सुरू होतो तिथं आलोय आणि तिथं एक धबधबा आहे. पण त्या धबधब्याला अजून काही पाणी आलेलं नाहीये. अजून एवढा पण पाऊस झाला नाही की ते पाणी आल्यानंतर परत आपण येणार आहे. तुम्हाला धबधबा दाखवणार आहे. या साईडला आहे तो बघा. तुम्हाला मी ना झूम करून हे बघा, त्या साईडला आहे. आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. हे बघा, हे मंदिर आहे. बघा, हे मंदिर आहे. तर आता तामिनी घाटात आलेलं आहे रोहितच्या म्हणण्याप्रमाणे. आणि हे जावा विलास आणि आपले बबलू भाऊ. आपण कुठे चाललो आता? तर मित्रांनो, तामिनी घाट आहे आमची इकडचा छोटा मोठा. Do you hear that? My sanity about to break. Wow, very dangerous. घरी गेला इकून टाकी ना मोबाईल किरा IQ पण पडली जायवर चालू शांत बसायला रे. बस डॉन बनना मुझे शौक है बचपन से. मेरा बाप बदमाश था, मैं भी बदमाश ही हूँ जी. शौक है मुझे इस चीज का, बदमाशी का. तर मित्रांनो, आपण गोरक्षनाथला आलेलो आहे आणि बघू शकता कोण कोण. हे बघा, इकडे बघा, किरण मामा, उमेश, रोहित, बाबल्या आणि इकडे विलास. हा कोणी? हा माझ्या मित्र म्हणजे ओळखीचाच आहे. शिंगवेस पण नाव काय माहित नाही. हे बघा, तिकडे पण पब्लिक. घरी जाणं सामने एकदा इथं झोपलो होतो, आठवतं का आपण? हा आठ आहे ना व्हिडिओ, सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. खाली झोपलो होतो. तर मित्रांनो, आम्ही फक्त आलो होतो 6 जण. त्यात 4 जण अजून प्लस झाले. फुल पब्लिक वाटली. हे बघा, हे गोरक्षनाथाच्या वरती नवीन बिल्डिंगचं काम झालंय. ती ही बिल्डिंग आहे. इकडे बघा गाई वगैरे आणि हे मुलं आपले. तर मित्रांनो, गडावर आलोय आणि गडावर पूर्ण धुकं असल्यामुळे शूट पण म्हणजे एवढा पण क्वालिटी नाही होणार. जसं होईल तसं होईल. आलोय तर दाखवतोय. खूप धुकं आहे, बघू शकता. पूर्ण खाली धुकं आहे. पूर्ण हे बघा, धुकंच आहे.
आणि भरपूर पब्लिक आहे वरती. असं वाटतं मला पाऊस झाला पाहिजे भरपूर अजून. आणि इथं बघा आता आम्ही असंच आज जाणार आहे मी. हे बघा इथं बघा, हे बघा. आता मी फोटो वगैरे घेतो सगळ्यांचा थंबनेलला. मस्त थंबनेलला जेवढं जास्त मुलं दिसतील तेवढं भारी नाही का. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. बावली एक दे ना, बावली एक. मायावर दया करून दिलेला आहे बावली एक दे ना. मी एक आणीन बरं का मग फुकट त्यांच्याकडून. काम पण किरण भाऊ पाहुणे काय म्हणतो मी फुकट आणि इथून परत ये. एक सांग आपण किती आणीन ते. तिकडं काय तर मित्रांनो बावल्याने ना प्रसाद फुकट घेतला होता. भाऊबंदकडे म्हणतो म्हणजे पुढे लागला टाकीचं. तर मित्रांनो बाबल्याने प्रसाद फुकट घेतला, पैसे दिलेले नाहीयेत. डायरेक्ट युट्यूबला. तर मित्रांनो आपण फोटो पण काढतो आणि आपल्यासोबत आपले बाबा पण आहे. चला. सही बात है. इसका कारण नरेंद्र मोदी. लय पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये काय कॅमेरा नुसतं लागते नाही का, म्हणजे कॅमेरा नुसतं पाणी लागते त्यामुळे काय बरोबर नाही राहिलं. आणि इथं पुरी लय आलेले आहेत आणि पूर लय अडॅम करेल म्हणजे त्यांची ग्रुपचे चालू आहे नाही का, ग्रुप विषय. हे बघा आणि नुसती ओरडाओरडी करतायत पोरं. हे बघा. तर मी ह्या ब्लॉग मध्ये जास्त काही बोललो नाही, नुसतं तुम्हाला म्युझिक लावून दाखवलंय कारण की बोलायला काही चान्सच नाही. नुसती मुलं ओरडतात आणि शिवाय पण देतात. तरी मी शिवाय कट केल्या, शिवाय तिथं मीम्स वगैरे काहीतरी लावलंय, नुसतं शिवाय देतात. हे बघा, हे बघा. नको नको तिकडे नाही, आपलं सरळ तिकडे ना गाय पालन नाही. अय मला बाजारात जायचंय. Whenever you calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. मित्रांनो तुम्ही पण कधी आले गोरक्षनाथला तर अशा वातावरणात या. फुल झाडी, डोंगर, दर्या, रायगड वाणीच एकदम सेफ. बाबल्या वाघ, बाबल्या नाही वाघ, बाबल्याला वाघ दिसला असं. हे बघा खूप मस्त मस्त आहे, खूप म्हणजे खूपच भारी आहे बघा. मी जे ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो जास्त काही हे नाही केलं, बोललो नाही जास्त, कारण दाखवलं मुलं असल्यामुळे कसं शूट घेत आणि प्रॉब्लेम येतो. काय प्रॉब्लेम असं येतो की मुलं काही पण बोलतात आणि मग मी जर का बोलायला लागलो तर ते कॅच नाही होत, वेगळंच बघतात, कॅच होतं. मला काही नाही बोलायचं. अरे जे बोलायचं असतं ते मुलं बोलतात त्यामुळे मग ते कळत नाही. इकडे बघा, मला फक्त रेकॉर्ड ठेवायला लावलेलं फक्त आपली. बघा ना तू मध्ये तुम्ही सगळे साईडला झालं. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. मित्रांनो मला काहीच माहित
नाही शूट कसं होईल काय होईल, पण शूट करतोय. घरी जाऊन बघा ना आता रेकॉर्ड कसं हे बघा इकडं इकडची पोरं कंस करू आमच्यासोबत आले ते ना. आता आम्ही आता इथं आलो धिंगाणा घालत पूर्ण इकडं पब्लिक बघा कंस करू राहिले. तिकडं बघा ते तिकडं तेव्हा कणीस खाऊ राहिले, इथं पण कणीस खाऊ राहिले. तर आता आपण इकडं चाललोय धिंगाणा घालायला. तिथं पाणी झालं, तिथं पाण्यात जाऊ आपण. मागची बघा नाव तुम्हाला दाखवतो 0.5x मध्ये नाही दिसणार. तर चला आता एक पाण्यापास जाऊ. तर मित्रांनो हे बघा जे पाणी इथं एक जण इथं बंट्या पडला तर आठवत आहे का? अरे चटकन पंधरा होय इथं किंवा इथं बंट्या पडला तर आठवतं का? कुठं चाललाय बाबा? चला किरामा चला मित्रांनो बघू शकता पाणी कसं आहे. पाणी नाही का जाऊन दे. होय माय गाडी घे. पाणी उडू मग अंगावर. तर पब्लिक टोटल 27 मिनिटाचा ब्लॉग झाला होता, पण शिव्या वगैरे सर्व काही खराब कट करून मी केलेला आहे 11 मिनिटाचा ब्लॉग. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि याच्या पुढे माझा मोबाईल जप्त होता त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. धन्यवाद.